नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेचे गेल्या 7-8 महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा झालेले नाही. यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन खर्च, औषधोपचार व घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाले आहे. यामुळे आम आदमी पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, कम्युनिस्ट पक्ष, जनता दल या पक्षाचे पदाधिकारी आक्रमक होत तहसील कार्यालयावर धडकले होते. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं. निवेदनमध्ये सर्व पक्षाचे लोक होते. या निवेदन याच्यासाठी दिलं की जे आपले 65 संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना आणि हँडिकॅप जे लाभार्थी आहे त्यांना 6 महिन्यापासून, कुणाला 2 महिन्यापासून, कुणाला 3 महिन्यापासून पैसे मिळून राहिले नाही. त्यामुळे त्यांचे घरची हालाकीची परिस्थिती झाल्यामुळे या पावसाळ्याचा विषय तसाच त्यांच्या अंगलट येऊन आला आणि त्यांना दवाखान्यासाठी बी पैसे मिळून नाही राहिले. त्यासाठी शासनाच्या विरोधात आम्ही 25 तारखेला सत्याग्रह करणार आहे तहसील समोर. यासाठी सर्व लोकांनी, सर्व लाभार्थ्यांनी आपल्या 25 तारखेला हजर राहावे अशी मी विनंती करतो आणि शासनाला पण धमकावतो की या लाभार्थ्याचे पैसे तुम्ही लाडक्या बहिणीला दिले हे बरोबर नाही आणि हे चूक केली आणि त्या लाभार्थ्याचा श्राप तुम्हाला मिळणार अशी मी म्हणतो. आज आम्ही आम आदमी पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाकप, जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं. आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना 6-6, 8-8 महिन्यापासून त्यांचं मानधन मिळालं नाही आहे. संजय गांधी श्रावणबाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. त्यांना औषधालाही पैसे नाही आहेत. त्या म्हाताऱ्यांनी जाव कुठे, ते यांच्या कार्यालयात चक्रा मारतात. इथून त्यांना उत्तर बरोबर भेटत नाही. आज जे काही आधार कार्ड अमुक लिंक करायचे असेल बँकात, तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाली काढायचा होता हा प्रश्न. पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं? आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं. 22 तारखेपर्यंत त्यांचे 6-8 महिन्याचे पैसे आले तर ठीक, नाही तर 25 तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष, संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार. आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उभाटा गट यांच्याद्वारे जे चांदूर तहसीलमधील श्रावणबाळ, अपंग आणि जे असे लोक आहेत, संजय गांधी निराधारचे जे लोक आहेत, त्यांना 6 ते 7 महिन्यापासून त्यांचे मानधन आलेले नाही. त्यांचे मानधन न आल्या कारणाने त्यांना अतोनात हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे. काहींच्या औषधांना पैसे पाहिजे असतात, घरगुती कामाला पैसे पाहिजे असतात, पण शासनाकडे ते नेहमी येऊन या ठिकाणी चक्रा मारतात आणि त्यांना उडवाडवीची उत्तरे दिली जातात. यावर आम्ही असा एक आज त्यांना निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे की त्यांनी यावर 22 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा 25 तारखेला सर्व लाभार्थ्यांचा ठिय्या मोर्चा या तहसील ऑफिसच्या आतमध्ये आम्ही करणार आहोत आणि त्याला सर्वस्वी जे तहसीलदार जबाबदार राहतील